विधानसभा प्रचार सभेत महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन मूर्तिजापूर येथील जाहीर सभेत दिलं होतं। महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला जाईल, त्याचप्रमाणे सोयाबीनला 6,000 रुपये व कापसाला 10,000 रुपये देऊ असं घोषित करण्यात आलं होतं। परंतु या आश्वासनाची पूर्तता अजून झालेली नाही। त्यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी 28 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या नागपूर निवासस्थानी दिवसभर धरणे आंदोलन करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट देऊन आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी सोमवारी निघाले असता सकाळी 10 वाजता मूर्तिजापूर शहर पोलिसांनी 16 शेतकऱ्यांना स्थानबद्ध केलं। क्रांतिकारी शेतकरी संघटनेसह अनेक शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते मूर्तिजापूर इथून नागपूरच्या दिशेने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील माती मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी निघाले होते। दरम्यान मूर्तिजापूर पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेराव घालून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पोलीस व्हॅनमधून घेऊन शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांना स्थानबद्ध केलं। आज आम्ही मूर्तिजापूर तालुक्यातून क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे मूर्तिजापूर तालुक्यात ज्या 4 शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या 4 शेतकऱ्याच्या शेत शिवारातली माती घेऊन आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना हे माती भेट देणार होतो। जे मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या मूर्तिजापूर तालुक्यात सांगितलेलं आहे की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही संपूर्ण हा पुरा करू। आज रोजी आमच्या मूर्तिजापूर तालुक्यातील 4 शेतकऱ्यांचा कर्जापायी आत्महत्या झालेली आहे। हे माती आम्ही त्यांना भेट देत असताना कालपासून आम्हाला सर्व क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी नोटिसा देऊन हे आंदोलन दडपण्यासाठी पुरे प्रयत्न केले। आम्ही आमच्या सोबत येणार होत्या लोकांना फोन केले आणि आंदोलन सरकारतर्फे प्रयत्न आहे। आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे सर्व कार्यकर्ते आणि आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार होतो, परंतु आज आम्हाला यांनी आंदोलन दडपून पोलीस स्टेशनमध्ये जमा केलेले आहे। शेतकऱ्यांना होणाऱ्या आर्थिक संकटांचा विचार करून मागील महिन्यात मूर्तिजापूर तालुक्यात 4 तरुण शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज भरू शकत नसल्यानं आपली जीवनयात्रा संपवली। यामुळे कर्जमाफीची तातडीने घोषणा करावी या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती गोळा करून ती माती देवेंद्र फडणवीस यांना 28 एप्रिल रोजी नागपूर येथे देऊन दिवसभर धरणे आंदोलन करणार होतं। परंतु पोलिसांनी जिल्हा संघटक राहुल वानखडे, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद रियाज, निलेश गुल्हाने, तालुका अध्यक्ष शुभम चव्हाण, संतोष रुद्रकार, अरविंद तायडे, रामदास भगत, श्रीकुमार खोत, चेतन ठाकरे, सोपान तराळ, नितीन खेडकर, अमोल डोंगरदिवे, किरण होळंबे, रमेश चिंचे, अरविंद राठोड, गजानन चारथळ, प्रवीण खोत, संतोष ठाकरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे। संजय उमक, जन्मत लाईव्ह न्यूज, अकोला।